1. जामखेड शहरातील व मोहा हद्दीतील अवैध कला केंद्र हे कायमचे बंद करण्यात यावे. 2. कला केंद्रामधील डीजे वापर कायमचा बंद करण्यात यावा. 3. परप्रांतीय महिलांचे शोषण बंद करण्यात यावे व त्यांना त्यांच्या गावी परत पाठवावे. 4. कला केंद्रात चालणारा अवैध वेश्या व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात यावा. 5. कला केंद्रातील सर्व महिलांचे आधार कार्ड व नोटरीची तपासणी होण्याबाबत. 6. पार्टी मालकिणीचे परवाने तपासणीबाबत. 7. कला केंद्र मालकाचे परवाने तपासणीबाबत. 8. कला केंद्र हे मुख्य रस्त्यापासून किती अंतरावर असावे याचे नियम तपासणी व्हावी. 9. निवासी व वाणिज्य परवाना न घेता शेतीच्या जागेवर हे कला केंद्र सुरू आहेत याची तपासणी व्हावी. 10. कला केंद्रात मद्यप्राशन करणे सर्रास सुरू आहे याची तपासणी व्हावी. 11. अग्निशमन व नियमांची पायमल्ली होत असून याची चौकशी व्हावी. या मागणीसाठी सचिन आजबे यांनी वेळोवेळी उपोषण केले, परंतु यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी उपोषणास बसणार असल्याचे सांगितले. तरी यावर कोणत्याही प्रकारची आता कारवाई न झाल्यास मी पुढील कोणत्याही क्षणी आमरण उपोषणास बसणार आहे. याची प्रशासनाने व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी व मला योग्य तो न्याय द्यावा. तसेच माझे व माझ्या कुटुंबाचे काही बरेवाईट झाल्यास त्यास आपले प्रशासन व कलाकेंद्र मालक जबाबदार राहतील याची दखल प्रशासनाने घ्यावी, अशी माहिती सचिन आजबे यांनी माहितीपत्रकात दिली. याची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, DYSP कार्यालय कर्जत तसेच पोलीस निरीक्षक जामखेड, अहिल्यानगर यांना दिली आहे. नमस्कार, मी सचिन दत्तात्रय आजबे. तरी माझा सांगण्याचा संदर्भ असा आहे की मी 8 दिवस जिल्हाधिकार्यालयासमोर उपोषण केलं आहे. तरी पण मला शासनाने निव्वळ लेखी आश्वासन देऊन माझं दिशाभूल केलेली आहे. तरी मी 7/8/2026 रोजी जिल्हाधिकार्यालयाला आणि पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना निवेदन दिलं आहे. जर या अनधिकृत कला केंद्रावर योग्य ते कारवाई नाही झाली तर मी पुढील थोड्याच दिवसात उपोषण करणार आहे जिल्हाधिकार्यालयासमोर. तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी व अनधिकृत कला केंद्रावर योग्य ते कारवाई करावी ही माझी शासनाला नम्र विनंती आहे.